चांदीच्या दराने मोठा उच्चांक गाठलाय। 15 दिवसात चांदीच्या दरात 8,000 रुपयांची वाढ झाली। आजचा चांदीचा दर जीएसटी सह 1,14,000 रुपये प्रति किलो आहे। 15 दिवसात 500 ते 1,000 रुपयांची चढउतार पाहायला मिळते। सोने चांदीच्या खरेदीसाठी ग्राहक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत। तर आगामी काळात चांदीचा दर अजून वाढण्याची शक्यता सोने तज्ञांनी वर्तवली। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। गेल्या अनेक दिवसापासून सोने व चांदीच्या भावात चढ उतार होत असताना आता आपल्याला पाहायला मिळत आहे। सोन्याचा भाव गेल्या 15 दिवसापासून 500 ते 1000 रुपयाने भाव वाढतो पण आहे आणि कमी पण होतोय। मात्र चांदीचा जर विचार केला तर चांदीच्या भावामध्ये 15 दिवसात तब्बल 8,000 रुपयाची वाढ या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। याचा थेट परिणाम हा सराफा बाजारावर पाहायला मिळत आहे। जरी मान्सून चालू असलं, ऑफ सीझन चालू असलं, तरी ग्राहक मात्र सोन्याच्या भावामुळे वेट अँड वॉचच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे। सोने तज्ञ जे आहेत सागर भंगाडे ते आपल्या सोबत जुडलेले आहेत। गेल्या 15 दिवसात चांदीच्या भावामध्ये तब्बल 8,000 रुपयाची वाढ झालेली आहे। याची नेमकी कारण काय आहेत? सर खरी गोष्ट आहे, मागील 15 दिवसामध्ये चांदी जवळपास 7 ते 8,000 रुपयांनी वाढलेला आहे। याचे मुख्य कारण म्हणजे सर तुम्ही पाहिलं होतं युद्धची परिस्थिती निर्माण झाली होती मागील महिन्यामध्ये, तेव्हा सगळ्यात चांदी वाढली होती। आता सध्या युद्धची परिस्थिती नाही आहे, पण गव्हर्नमेंट इन्स्टेबिलिटी आहे। तुम्ही गव्हर्नमेंटने जे गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणा, त्या सगळ्यावरती एफडीज म्हणा, त्याच्यामध्ये रेट ऑफ इंटरेस्ट कमी केलेले आहे। त्याच्यामुळे ऍज अ सेफ हेवन म्हणून लोकांनी चांदीला, मागे जे सोन्याला प्राधान्य देत होते सध्या चांदीला प्राधान्य दिलेलं आहे। त्याच्यामुळे चांदीचे रेट वाढलेले आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।